नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आजचा आपला विषय हा प्रियंका गांधी यांच्याशी संबंधित आहे. आता आपण सर्व जाणताच की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरलेली आहे की राहुल गांधी जवळजवळ काँग्रेसच्या हरण्याचं त्यांच्या नेतृत्वाखाली शतक पार करण्याच्या मार्गावर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि वारंवार पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं आहे की त्यांना दरवेळी लॉन्च केलं जातं, रिलॉन्च केलं जातं, पण ते काय रॉकेट उडवत आहे असं दिसत नाही. असं ह्याच्यातला गमतीचा भाग सोडला तरी वस्तुस्थिती आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली फार काही लोकसभेमध्ये जे काही त्यांना जागा मिळाल्या 90च्या वरती, ते सोडता त्यांनी फार काही अचीव केलेलं आहे असं दिसत नाही. आता तुम्ही राहुल गांधींची एक इतिहास पाहिला मित्रांनो, संसदेमधला जरी तुम्ही पाहिलात तर अनेकदा डोळे मारणं आपल्याच खासदारांना, मध्येच उठून पंतप्रधानांना जाऊन मिठी मारणं, हे प्रकार खरे तर थोडेसे बालिशपणाचे होते, हे मान्य करायला हवं. आणि त्याच्यानंतर त्यांनी यात्रा काढल्या, विविध यात्रा काढून त्यांनी काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काही फार नेत्रदीपक प्रगती करते आहे किंवा विजय मिळवते आहे असं दिसत नाही. त्याच्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित झाला की राहुल गांधी यांनी यापुढे नेतृत्व काँग्रेसचं करावं की न करावं. आणि अशावेळी वायनाड ह्या केरळच्या मतदारसंघातनं प्रियंका गांधी यांची संसदेत एंट्री झालेली आहे. आणि हा प्रश्न अनेकदा चर्चेला जातो की त्यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे वगैरे वगैरे. आता हे काय आपण कन्फर्म करू शकत नाही, पण आत्ताच असा का निर्णय घेण्यात आला की प्रियंका गांधींना आतापर्यंत निवडणूक लढवून संसदेत आणायचा कधी प्रयत्न झाला नाही. तर त्याची एक दोन कारणं जी आहेत त्याची आपण आज इथे चर्चा करणार आहोत. पण त्या दरम्यान मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की हा विषय मी आज का घेतला. हा विषय घेण्याचं कारण असं की वायनाडमधनं निवडून आल्यानंतर अगदी परवा प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे. आपल्या टीमबरोबर जाऊन ते त्यांना भेटल्या. आणि भेटायचं कारण असं होतं की वायनाडमध्ये काही वादळ वगैरे मध्यंतरी येऊन गेलं आणि नुकसान झालं लोकांचं, तर त्याची भरपाई व्हावी आणि रिहॅब जे काय म्हणतो आपण ते व्यवस्थित व्हावं, तिकडच्या लोकांची काळजी घेण्यात यावी आपल्या मतदारसंघातल्या, हे सांगायला त्या अमित शहाना भेटल्या. आणि अनेकांचे डोळे विस्फारले, कारण राहुल गांधी हे असं कधीच करणार नाही. अगदी परवा संसदेमध्ये आपल्याला माहिती असेल की संविधान दिवस झाला, त्याला राष्ट्रपती महोदय आलेल्या, त्यांनी भाषण दिलं. भाषण संपल्यानंतर सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलं, पण राहुल गांधी त्यांना अभिवादन न करताच अगदी ज्याला म्हणतो ना आपण पतली गली से, त्यांनी डायरेक्ट त्यांच्याकडे न बघता उलट्या बाजूने ते निघून गेले. असं तुम्ही लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहात, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती राहुलजी. एलओपी आहात तुम्ही, एलओपीचं किती महात्म्य असतं, पण हे कुठेतरी राहुल गांधींच्या कडनं त्याचं महत्त्व कमी होतं आहे किंवा त्याला साजेसं त्यांचं वर्तन नाही आहे, हा जो त्यांच्यावरती आरोप होतो आहे. अशा पार्श्वभूमीवरती प्रियंका गांधी यांनी संसदेत येणं आणि आपल्या मतदारसंघाकरता, आपल्या मतदारांकरता इगो जो आहे, आपला अहंकार आहे, तो बाजूला सारून देशाच्या गृहमंत्र्याला जाऊन भेटणं हे विशेष ठळकपणे उठून दिसतं. आणि त्याच्यामुळेच एक प्रश्न जो नेहमी चर्चेला जातो की राहुल गांधींचं हे सातत्याने जे काही अयशस्वी होणं आहे, ते जर तुम्ही एका बाजूला पाहिलं आणि प्रियंका गांधी यांनी ही जी काही भेट घेतली ती पाहता लोकांचं असं म्हणणं आहे, आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्येही लोकांना असं वाटतं, तिथल्या लोकांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, नेत्यांना असं वाटतं की आता प्रियंका गांधीच काँग्रेसला पुढे घेऊन जाऊ शकतील. अर्थात
त्यात अनेक गोष्टी आहेत. एक अमित शहाची भेट घेतली म्हणून आपण या निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही, पण कुठेतरी त्यांनी सुरुवात केली. कुठेतरी संवाद विरोधी पक्षांनी कुठेतरी सत्ताधारी पक्षाशी संवाद साधला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी आपली मॅच्युरिटी दाखवून दिली. ही महत्त्वाची आहे, जी राहुल गांधी दुर्दैवाने नाही दाखवू शकले मित्रांनो, हे मान्य करायला हवं. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे जे काही आहे ते आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एकदम डोळे विस्फारले गेले की असं काय झालं, हे तर कधी आम्ही अलीकडे काँग्रेसमध्ये पाहिलेलं नव्हतं, पण हे प्रियांका गांधींनी करून आणलेलं आहे. आणखी एक शक्यता मला मित्रांनो अशी वाटते की प्रियांका गांधींना आतापर्यंत संसदेमध्ये काही काँग्रेसने आणलं नव्हतं. आता वायनाडची जागा राहुल गांधींनी खाली केल्यानंतर त्या इथे आलेल्या आहेत. त्याच दरम्यान राहुल गांधींवरची दुहेरी नागरिकत्वाची केस चालू आहे आणि असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये दिल्लीच्या की त्या संदर्भामध्ये मोदी सरकार आता कुठल्याही परिस्थितीने माघार न घेता राहुल गांधींची ही जी केस आहे ती लॉजिकल त्याचा एंड गाठायचा प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नामध्ये जर सरकारने काही गुपितं उघड केली तर राहुल गांधींची भारतातली जी नागरिकत्व आहे भारताचं ते त्यांचं जाऊ शकतं. अशावेळी काँग्रेसला कोणतरी फेस असणं आवश्यक आहे आणि चेहरा असणं आवश्यक आहे आणि तो चेहरा गांधी फॅमिलीचा असावा, गांधी फॅमिलीतनंच येणारी व्यक्ती असावी. हा विचार समोर ठेवून कुठेतरी प्रियांका गांधींना संसदेत आणण्यात आला आहे का, अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे की राहुल गांधी जर ती केस हरले आणि त्यांची नागरिकत्व जर गेलं तर निश्चितपणे त्यांचं लीडर ऑफ ऑपोजिशन आणि त्यांची खासदारकी पण जाईल. अशावेळी गांधी फॅमिलीतली व्यक्ती समोर असावी नेतृत्व करण्याकरता, म्हणून प्रियांका गांधींना कदाचित संसदीय राजकारणात आणलं गेलं असेल, ही एक शक्यता आहे. असो, तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एवढं निश्चित की या अमित शहांबरोबरच्या भेटीमुळे प्रियांका गांधींनी कुठेतरी दाखवून दिलेलं आहे की आपल्या भावापेक्षा त्या जास्त योग्य व्यक्ती आहेत काँग्रेसचं नेतृत्व करायला. आणि हे प्रकर्षाने ह्या भेटीनंतर जाणवलेलं आहे. त्याच्यामुळे मी जे शीर्षकात म्हटलेलं आहे की यापुढे काँग्रेसला प्रियांका गांधी पुढे घेऊन जातील का, तर तशी शक्यता आता तरी दिसत आहे. तेवढी मॅच्युरिटी त्यांनी दाखवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या वर्तनाकडे किंवा त्या काँग्रेसकरता पुढे काय करणार आहेत, संसदेमध्ये त्यांचं भाषण म्हणा, त्यांची एकंदरीत वर्तणूक, या सर्वांवरती जनतेचं लक्ष राहील. आणि जर राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधी जर अधिक चांगलेपणाने जर काँग्रेसला पुढे नेऊ शकल्या तर मला वाटते काँग्रेसला निश्चित येणाऱ्या काळामध्ये चांगलं भवितव्य असेल, अशी आपण आशा व्यक्त करूया आणि शुभेच्छा देऊया. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.